चर्चा करूया। x अधिक 2y बरोबर 4, 3x अधिक 6y बरोबर 12 ही एकसामायिक समीकरणे दिलेली आहेत। ती आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी निश्चित केलेल्या काही क्रमित जोड्या खालील प्रमाणे आहेत। x अधिक 2y बरोबर 4, x च्या किमती -2, 0, 2, y च्या किमती 3, 2, 1, कंसात xy च्या किमती कंसात -2, 3, कंसात 0, 2, कंसात 2, 1, 3x अधिक 6y बरोबर 12, x च्या किमती -4, 1, 8, y च्या किमती 4, 1.5, -2, कंसात xy च्या किमती कंसात -4, 4, कंसात 1, 1.5, कंसात 8, -2 या क्रमित जोड्या स्थापन करून काढलेला आलेख दिला आहे त्याचे निरीक्षण करूया। वरील दोन्ही समीकरणांचा आलेख एकच आहे। दोन्ही समीकरणांच्या उकली म्हणजेच त्यांचे सर्व निर्देशकच आहेत जे समान आहेत। एका समीकरणाचे x चे सहगुणक, y चे सहगुणक आणि स्थिर पदे हे दुसऱ्या समीकरणाच्या सहगुणक व स्थिर पदांच्या पटीत आहेत। म्हणजेच x च्या y च्या सहगुणक व स्थिर पदांना एकाच संख्येने भागले असता पहिले समीकरण मिळते। याचाच अर्थ दोन्ही समीकरणे समान आहेत। निश्चयक A, B, C, D हा 4 घटकांचा निश्चयक आहे। यात कंसात A, B आणि कंसात C, D या आडव्या ओळी आहेत। तसेच कंसात A, C आणि कंसात B, D हे 2 उभे स्तंभ आहेत। या निश्चयकाची कोटी 2 आहे, कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात 2 घटक आहेत। हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो। ती संख्या AD वजा BC असते। म्हणजे A गुणिले D वजा B गुणिले C बरोबर AD वजा BC। AD वजा BC ही निश्चयक ABCD या निश्चयकाची किंमत आहे। निश्चयकांना नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे A, B, C, D अशी इंग्रजी कॅपिटल अक्षरे वापरतात। उदाहरण 1, A बरोबर निश्चयक 5, 3, 7, 9, उकल A बरोबर निश्चयक 5, 3, 7, 9 बरोबर कंसात 5 गुणिले 9 वजा कंसात 3 गुणिले 7 बरोबर 45 वजा 21 बरोबर 24। उदाहरण 2, N बरोबर निश्चयक -8, -3, 2, 4, उकल N बरोबर निश्चयक -8, -3, 2, 4 बरोबर कंसात -8 गुणिले 4 वजा कंसात -3 गुणिले 2 बरोबर -32 वजा -6 बरोबर -32 अधिक 6 बरोबर -26। उदाहरण 3, B बरोबर निश्चयक 7/3, 5/3, 3/2, 1/2, उकल B बरोबर निश्चयक 7/3, 5/3, 3/2, 1/2 बरोबर कंसात 7/3 गुणिले 1/2 वजा कंसात 3/2 गुणिले 5/3 बरोबर 7/6
वजा 15/6 बरोबर ऋण 8/6 बरोबर ऋण 4/3. निश्चयक पद्धती अर्थात क्रेमरची पद्धती. दिलेली एकसामायिक समीकरणे सोप्या पद्धतीने व कमीत कमी जागा वापरून निश्चयकांच्या सहाय्याने सोडवता येतात. यालाच एकसामायिक समीकरणे सोडवण्याची निश्चयक पद्धती म्हणतात. ही पद्धती गॅब्रिएल क्रेमर या स्विस गणितज्ञाने शोधून काढली. म्हणून या पद्धतीला क्रेमरची पद्धती असेही म्हणतात. या पद्धतीत दिलेली एकसामायिक समीकरणे a1x अधिक b1y बरोबर c1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2 अशी लिहितात. समजा a1x अधिक b1y बरोबर c1 समीकरण 1 आणि a2x प्लस b2y बरोबर c2 समीकरण 2. येथे a1 b1 c1 व a2 b2 c2 या वास्तव संख्या आहेत. आपण ही एकसामायिक समीकरणे निरसन पद्धतीने सोडवू. समीकरण 1 ला b2 ने गुणू. a1 b2x प्लस b1 b2y बरोबर c1 b2 समीकरण 3. समीकरण 2 ला b1 ने गुणू. a2 b1x अधिक b2 b1y बरोबर c2 b1 समीकरण 4. समीकरण 3 मधून 4 वजा करून a1 b2x अधिक b1 b2y बरोबर c1 b2 वजा a2 b1x अधिक b2 b1y बरोबर c2 b1 आपल्याला मिळतं कंसात a1 b2 वजा a2 b1 गुणिले x बरोबर c1 b2 वजा c2 b1. यावरून आपल्याला मिळतो x बरोबर c1 b2 वजा c2 b1 भागिले a1 b2 वजा a2 b1 समीकरण 5. त्याचप्रमाणे x चे निरसन करून y बरोबर a1 c2 वजा a2 c1 भागिले a1 b2 वजा a2 b1 समीकरण 6. वरील उकली मधील c1 b2 वजा c2 b1 a1 b2 वजा a2 b1 आणि a1 c2 वजा a2 c1 या राशी लक्षात ठेवण्यासाठी आणि थोड्या जागेत व्यवस्थित लिहिण्यासाठी निश्चयकांच्या रूपात लिहू. x बरोबर c1 b2 वजा c2 b1 भागिले a1 b2 वजा a2 b1 बरोबर निश्चयक c1 b1 c2 b2 भागिले निश्चयक a1 b1 a2 b2 आणि y बरोबर a1 c2 वजा a2 c1 भागिले a1 b2 वजा a2 b1 बरोबर निश्चयक a1 c1 a2 c2 भागिले निश्चयक a1 b1 a2 b2 कंसात a1 b2 वजा a2 b1 ही शून्येतर संख्या आहे. लक्षात ठेवण्यासाठी निश्चयक a1 b1 a2 b2 बरोबर d. निश्चयक c1 b1 c2 b2
बरोबर dx. निश्चयक a1 c1 a2 c2 बरोबर dy असे लिहू. म्हणजेच थोडक्यात x बरोबर dx भागिले d व y बरोबर dy भागिले d. d dx dy हे निश्चयक लिहिण्यास कंसात a1 a2 कंसात b1 b2 कंसात c1 c2 या स्तंभांचा क्रम लक्षात ठेवा. a1x अधिक b1y बरोबर c1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2 या समीकरणांपासून कंसात a1 a2 कंसात b1 b2 कंसात c1 c2 हे तीन स्तंभ मिळतात. d मध्ये स्थिर पदांचा कंसात c1 c2 हा स्तंभ वगळला आहे. dx साठी d मधील कंसात a1 a2 हा x च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे. त्या जागी स्थिर पदांचा स्तंभ घेतला आहे. dy साठी d मधील कंसात b1 b2 हा y च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे. त्या जागी स्थिर पदांचा स्तंभ घेतला आहे. लक्षात ठेवूया, क्रेमरची पद्धत वापरून एकसामायिक समीकरणे सोडवण्याची रीत. दिलेली समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहा. d dx व dy या निश्चयकांच्या किमती काढा. x बरोबर dx भागिले d व y बरोबर dy भागिले d यानुसार x व y च्या किमती काढा.